वेलकम बॅक वन्स अगेन. विद्यार्थी मित्रांनो, पहिला टॉपिक आपला बायोलॉजीचा संपत आलेला आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला माझे लेक्चर्स आवडले असतील तर निश्चित तुम्ही ॲडमिशन करून घ्या. त्याचबरोबर फीसुद्धा आपल्याला भरावी लागेल. तर ही प्रोसेस आपण लवकरात लवकर पूर्ण करायची आहे, कारण येत्या 12 ते 15 सप्टेंबर दरम्यान मी दुसरा टॉपिक सुरू करतो आहे. तर आतापर्यंत आपण ॲब्सॉर्प्शन ऑफ कार्बोहायड्रेट डिटेलमध्ये बघितलेलं होतं. आता आपल्याला बघायचं आहे ॲब्सॉर्प्शन ऑफ अमायनो ॲसिड. ओके, सेकंड पॉईंट आहे ॲब्सॉर्प्शन ऑफ अमायनो ॲसिड. ओके, आता अमायनो ॲसिड याचा अर्थ काय होतो हे लगेच कळणार नाही. बायोमॉलिक्यूल नावाचा टॉपिक मी पुढे सुरू करणार आहे. त्या टॉपिकमध्ये निश्चित तुम्हाला कळेल की अमायनो ॲसिड म्हणजे काय. पण एक मात्र लक्षात ठेवा, प्रोटीन हा कॉम्प्लेक्स सबस्टन्स आहे, पॉलिमर आहे. लक्षात ठेवा, प्रोटीन हा कॉम्प्लेक्स सबस्टन्स आहे आणि हा पॉलिमर आहे, म्हणजे भरपूर छोट्या छोट्या युनिट्सनी तयार झालेलं जे असतं त्याला आपण पॉलिमर असं म्हणतो. ओके, म्हणजे एक पॉईंट असेल तर तो मोनोमर झाला, 2 पॉईंट एकत्र आले की त्याला आपण डायमर म्हणतो, 3 पॉईंट एकत्र आले की ट्रायमर, 4 पॉईंट आले की टेट्रामर, 5 मॉलिक्यूल एकत्र आले की पेंटामर, 6 आले तर हेक्सामर. असे असंख्य मॉलिक्यूल जेव्हा एकत्र येतात किंवा भरपूर, असंख्य म्हणण्यापेक्षा मेनी मॉलिक्यूल्स कंबाईन टुगेदर टू फॉर्म अ पॉलिमर. आणि पॉलिमर हे कधी डायजेस्ट व्हावं लागतं, त्याशिवाय रक्तात ॲब्सॉर्प्शन होत नाही. ओके, तर आपण बघितलं की प्रोटीनचं फायनल ॲब्सॉर्प्शन काय आहे, तर प्रोटीनचं फायनल ॲब्सॉर्प्शन आहे अमायनो ॲसिड. आणि अमायनो ॲसिड हे कसं आहे, हे सिम्पल आहे. ओके, हे सिम्पल आहे आणि मोनो युनिट आहे, म्हणून त्याला मी मोनोमर असं म्हणतो. सिम्पल युनिट आहे मोनोमर, म्हणजे एक अमायनो ॲसिड दुसऱ्या अमायनो ॲसिडला तो त्याला दुसऱ्याला, असं करत करत अमायनो ॲसिडची चेन तयार झाली की त्याला आपण काय म्हणतो, प्रोटीन असं म्हणतो. ओके, हे क्लिअर आहे सगळ्यांना. आता मला काय सांगायचं आहे बघा, अमायनो ॲसिड स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आता डायजेस्ट झालेला आहे. हे स्मॉल इंटेस्टाईन आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ स्मॉल इंटेस्टाईन. आणि ही ब्लड कॅपिलरी आहे, ही ब्लड वेसल आहे किंवा ह्याला ब्लड कॅपिलरी असं म्हणतो. ह्याला मी नाव देणार आहे ब्लड कॅपिलरी. ओके, आणि ही जी आहे, हा जो पार्ट आहे तो स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट आहे, स्मॉल इंटेस्टाईन. ओके, हा स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट आहे, तिकडची ब्लड कॅपिलरी आहे. हा स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट आहे, इकडची ब्लड. मग यामध्ये स्मॉल इंटेस्टाईनमध्ये 2 पार्ट सगळ्यात महत्त्वाचे आहेत. पहिला जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो डिओडेनम आणि दुसरा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो जेजुनम. तिसरा पार्ट आपण कन्सिडर करणार नाही, फक्त डिओडेनम आणि जेजुनम ह्या पार्टमधून अमायनो ॲसिड ब्लड कॅपिलरीजमध्ये ॲब्सॉर्ब होतात. हे काय, अमायनो ॲसिड हे ब्लड कॅपिलरीमध्ये काय होतात, ॲब्सॉर्ब होतात. स्मॉल इंटेस्टाईनमधून ब्लड कॅपिलरीमध्ये अमायनो ॲसिड ॲब्सॉर्ब झालेले आहेत. लक्षात ठेवा, डिओडेनम आणि जेजुनम ह्याला स्टार करून ठेवा. डिओडेनम आणि जेजुनम ह्याला स्टार करा. जवळपास 95 to 98% अमायनो ॲसिड आर ॲब्सॉर्ड इन स्मॉल इंटेस्टाईन. ओके, कळालं, जवळपास 95 to 98% ऑफ अमायनो ॲसिड डबल ए म्हणजे अमायनो ॲसिड हे स्मॉल इंटेस्टाईनमधून ब्लड वेसलमध्ये ॲब्सॉर्ब होतात. मग कुठल्या मेथडनं हे ॲब्सॉर्ब होतात ते बघणं फार गरजेचं आहे. 2 मेथड्स आहेत. एक आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आता ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट याचा अर्थ काय बघा, मध्ये बाउंड्री आहे. ओके, आणि इकडं अमायनो ॲसिड प्रेझेंट आहे आणि ह्या अमायनो ॲसिडला इकडं ॲब्सॉर्ब व्हायचं आहे. ओके, तर काय होतं की हे अमायनो ॲसिड इथनं हे मेम्ब्रेन क्रॉस करून जाऊ शकत नाही. मग इथं एक छोटंसं पंप असतो, त्याला आपण सोडियम पंप असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, सोडियम पंप. तर काय होतं, अमायनो ॲसिड इथंपर्यंत येतो, इथंपर्यंत आल्यानंतर
हे जे गेट आहे ना, गेट, आता समजा आपल्याला गेटमध्ये एंट्री करायचं असेल तर आपल्याला पास दाखवावा लागतो. तसं ह्या अमायनो ॲसिडला इकडं जायचं आहे, मग इथं एक पंप असतो, ह्याला इथं एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते, ATP द्यावं लागतं आणि मग अमायनो ॲसिड हे दुसऱ्या बाजूला जाऊ शकतात. ओके, तर इथं एनर्जी खर्च झाली ना, म्हणून याला म्हणायचं आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आणि दुसरं जे आहे ते फॅसिलिटेटेड ट्रान्सपोर्ट. आता तुम्हाला हे ट्रान्सपोर्टचे प्रकार आत्ता नाही कळणार, हे ट्रान्सपोर्टचे प्रकार सेल युनिट ऑफ लाईफ ह्या टॉपिकमध्ये कळणार. आत्ता फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं की ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, फॅसिलिटेड ट्रान्सपोर्ट एवढंच लक्षात ठेवायचं. तर या पद्धतीनं अमायनो ॲसिडचं काय होतं, ॲब्सॉर्प्शन होतं. परत एकदा मी सांगतो, प्रोटीन हा कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे, पॉलिमर आहे, तो अमायनो ॲसिडमध्ये कन्वर्ट झाला. अमायनो ॲसिड हा सिम्पल आहे, मोनोमर आहे आणि स्मॉल इंटेस्टाईनचे 2 पार्ट असतात, डिओडेनम आणि जेजुनम. ह्या पार्टमधून डायजेस्ट झालेलं प्रोटीन ब्लड कॅपिलरीजमध्ये ॲब्सॉर्ब होतं, बाकी कुठेही ॲब्सॉर्ब होत नाही, फक्त आणि फक्त ब्लड कॅपिलरीजमध्ये ॲब्सॉर्ब होतं आणि तिथून ब्लड कॅपिलरीजमध्ये ॲब्सॉर्ब होतं 95 to 98% अमायनो ॲसिड, म्हणजे मॅक्झिमम अमायनो ॲसिड सगळं ट्रान्सपोर्ट होतं. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट किंवा फॅसिलिटेड ट्रान्सपोर्ट हे 2 मार्ग आहेत. ह्या 2 मार्गाने अमायनो ॲसिड हे ब्लड कॅपिलरीजमध्ये ॲब्सॉर्ब होतात. नेक्स्ट पॉईंट आहे ॲब्सॉर्प्शन ऑफ फॅटी ॲसिड अँड ग्लिसरॉल. आता याच्या आधी आपण ॲब्सॉर्प्शन ऑफ ग्लुकोज बघितलं, कार्बोहायड्रेट गेट कन्वर्टेड इंटू ग्लुकोज. नंतर आपण प्रोटीन बघितलं, प्रोटीन गेट कन्वर्टेड इंटू अमायनो ॲसिड. आता आपण बघतोय फॅट. ओके, फॅट. ओके, फॅटचं कन्व्हर्जन होतं फॅटी ॲसिड प्लस ग्लिसरॉल. आता फक्त लक्षात ठेवावं लागेल, अजून हे स्ट्रक्चर आपल्याला झालेले नाहीत, पुढच्या टॉपिकमध्ये निश्चित होतील. जो सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक मी घेणार आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉल अँड फॅट सोल्युबल विटॅमिन्स. हे जे न्यूट्रियंट आहेत हे ॲब्सॉर्ब होताना सिम्पल डिफ्युजनने ॲब्सॉर्ब होतात. बघा, फॅटी ॲसिड, ग्लिसरॉल आणि त्याचबरोबर फॅट सोल्युबल विटॅमिन्स. फॅट सोल्युबल विटॅमिन्स. काय काय कळालं? आपण जे फॅट खातो, आता फास्ट फूड खातो, त्याच्यामध्ये फॅट मॉलिक्यूल आपण खाल्ल्यानंतर त्या फॅटचं डायजेशन कसं होतं, तर त्याचं फायनल डायजेशन सिम्पलमध्ये फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉलमध्ये होतं. ओके, आणि काही फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत जे वॉटरमध्ये इनसोल्युबल आहेत. फॅट सोल्युबल लक्षात ठेवा, फॅट सोल्युबल जर असेल तर पाण्यात ते विरघळत नाही, म्हणजे वॉटर इनसोल्युबल असते. फॅट सोल्युबल याचा अर्थ वॉटर इनसोल्युबल असते. फॅट सोल्युबल याचा अर्थ वॉटर इनसोल्युबल असते. फॅट सोल्युबल याचा अर्थ वॉटर इनसोल्युबल असते. ओके, हे सगळं जे मटेरियल आहे हे दिस फॅटी ॲसिड, ग्लिसरॉल, हे सगळं ॲब्सॉर्प्शन याचं होतं. ॲब्सॉर्प्शन टेक्स प्लेस विथ सिंपल डिफ्युजन और वाया सिंपल डिफ्युजन. म्हणजे इथे एनर्जी द्यावी लागत नाही, सिंपल डिफ्युजन प्रोसेस आहे. या प्रोसेसला आपण पॅसिव्ह प्रोसेस असं म्हणतो. लक्षात ठेवा, ॲब्सॉर्प्शन ऑफ फॅट टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ सिंपल डिफ्युजन. सिंपल डिफ्युजन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. परत एकदा रिॲक्शन बघा, फॅट गेट कन्वर्टेड इन टू फॅटी ॲसिड प्लस ग्लिसरॉल अँड these fatty acid, glycerol and fat soluble vitamins are actually absorbed with the help of simple diffusion. ओके, फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉल हे इनसोल्युबल इन वॉटर आहे, त्यामुळे डायरेक्ट ते ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब होत नाही. लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉईंट आहे, ही रिॲक्शन पहिल्यांदा लक्षात राहील. फॅट गेट कन्वर्टेड इन टू फॅटी ॲसिड प्लस ग्लिसरॉल. यासाठी तुम्हाला डायजेशन ऑफ फॅट परफेक्ट करावं लागेल. फॅट गेट कन्वर्टेड इन टू फॅटी ॲसिड अँड ग्लिसरॉल. यासाठी तुम्हाला डायजेशन परफेक्ट फॅटचं डायजेशन करावं लागेल. फॅटी ॲसिड, ग्लिसरॉल आणि फॅट सोल्युबल विटॅमिन्स हे कशा आहेत, वॉटर इनसोल्युबल आहेत. मी परत इथं एकदा पॉईंट लिहितो, दे आर वॉटर इनसोल्युबल. मग वॉटर इनसोल्युबल म्हणजे ते पाण्यामध्ये विरघळत नाहीत,
मग रक्तामध्ये विरघळतील का? नाही विरघळणार. त्यामुळं होतंय काय, वॉटर इनसोल्युबल असल्यामुळं दे डू नॉट डायरेक्टली absorbed into blood capillaries. लक्षात राहील, डायरेक्ट ब्लड कॅपिलरीजमध्ये ॲब्सॉर्ब होत नाहीत. परत एकदा मी सांगतो, आपण डायजेशन बघतोय फॅटचं. ओके, फॅट 2 पार्टमध्ये डिवाइड होतं. फॅट 2 पार्टमध्ये डायजेस्ट होतं. फॅट हा पॉलिमर आहे, तो कॉम्प्लेक्स आहे, तो मॅक्रोमॉलिक्यूल आहे, त्याचं डायजेशन होणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपलं शरीर त्याला ॲब्सॉर्ब करून घेत नाही. फॅटचं डायजेशन झालं, फॅटी ॲसिड, ग्लिसरॉल. ओके, फॅटी ॲसिड, ग्लिसरॉल आणि काही फॅट सोल्युबल विटॅमिन्स आपल्या बॉडीमध्ये आपण घेत असतो. तर हे सगळे फॅट मॉलिक्युल्स, फॅट सोल्युबल मॉलिक्युल्स असतील किंवा न्यूट्रियंट्स असतील, यांचं ॲब्सॉर्प्शन कसं होतं? सिम्पल डिफ्युजनने होतं. सिम्पल डिफ्युजनने. दुसरी गोष्ट, हे कशा आहेत? वॉटर इनसोल्युबल आहेत. कशा आहेत? वॉटर इनसोल्युबल आहेत. दे आर वॉटर इनसोल्युबल, म्हणजे पाण्यामध्ये ते विरघळत नाहीत. मग रक्तात पण विरघळणार नाहीत, कारण रक्तामध्ये सुद्धा भरपूर पाणी आहे आणि रक्तामध्ये सुद्धा ते डायरेक्ट विरघळणार नाहीत. एवढे पॉईंट्स कळालेत का? बघा, मग आता होतंय काय नेमकं? मग आता हे पाण्यात तरी दे डू नॉट डायरेक्टली ॲब्सॉर्ब इन टू द ब्लड कॅपिलरीज. ब्लडमध्ये वॉटर मॅक्झिमम असते. मग लक्षात ठेवा, त्याचं नेमकं काय होतंय? तर दीज न्यूट्रियंट्स, म्हणजे कुठले दीज न्यूट्रियंट्स? म्हणजे फॅटी ॲसिड, ग्लिसरॉल आणि फॅट सोल्युबल विटॅमिन्स. फॅटी ॲसिड, ग्लिसरॉल आणि फॅट सोल्युबल विटॅमिन्स हे न्यूट्रियंट आहेत. दीज न्यूट्रियंट्स आर इनकॉर्पोरेटेड into small soluble particle, and these particles are considered as micelles. त्या पार्टिकलला आपण काय म्हणतो? मिझल्स असं म्हणतो. MICALLES, मिझल्स. लक्षात ठेवा, सोल्युबल ड्रॉपलेट्स आहेत. सो पार्टिकल म्हणा किंवा ह्याला ड्रॉपलेट म्हणा. म्हणजे काय होतंय, हे आता फॅट वॉटर इनसोल्युबल आहेत. म्हणजे आता समजा हा फॅट मॉलिक्यूल आहे आणि हा वॉटर इनसोल्युबल जर असेल तर ह्याचं इनकॉर्पोरेशन म्हणजे कन्व्हर्जन जे असतं ते स्मॉल ड्रॉपलेटमध्ये होतं. आणि स्मॉल ड्रॉपलेटमध्ये झालं की ते वॉटरमध्ये ॲब्सॉर्ब होतात. व्यवस्थित कळालं का? बघा, मी परत तेच पॉईंट रिवाईज करायला लागलो आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर आता मी तुम्हाला सांगितलं की मिझल्स असतात. ओके, लिहून ठेवा. हे काय डाऊट आहे का? बघा, सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे. मी परत एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की ॲब्सॉर्प्शन ऑफ फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉल हे मी चालू केलेलं आहे. बाळांनो, ॲक्च्युली कसं आहे, जर तुम्ही बघितला तर बायोमॉलिक्यूल नावाचा टॉपिक झाल्याशिवाय आपल्याला कुठलेही केमिकल कंपाऊंड समजत नाहीत. पण माझं काय मत आहे की ह्युमन फिजिओलॉजी हे इंटरेस्टिंग असल्यामुळे पहिला टॉपिक मी तो चालू केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला बायोलॉजीची सवय होईल. एकतरी तुम्ही माझ्या पुढं नाही आहे. ओके, तर थोडंसं समजून घ्यावं लागेल. काही स्ट्रक्चर्स तुम्हाला कळणार नाहीत किंवा नुसता लक्षात ठेवावे लागतील. मात्र मी एवढी श्युअरिटी देतो, एवढी गॅरंटी देतो की पुढचा टॉपिक झाला की ह्याच्यापुढं कधीही तुम्हाला केमिकल कंपाऊंड्स असतील, फॅटी ॲसिड असेल, प्रोटीन असेल, ह्याच्याबद्दल शंकासुद्धा मनात राहणार नाही, एवढं मी तुम्हाला हमी देतो. ओके, तर आपण बघत होतो ॲब्सॉर्प्शन ऑफ फॅटी ॲसिड. नेमकं माणूस काय खातो? माणूस खातो फॅट. माणूस काय खातो? फॅट. फॅट हा कसा आहे? कॉम्प्लेक्स आहे. कसा आहे? कॉम्प्लेक्स. आणि कसा आहे? पॉलिमर आहे. ओके, मग हे आपलं शरीर ॲक्सेप्ट करल का? तर हे शरीर आपलं असलं मॉलिक्यूल ॲक्सेप्ट करत नाही. तर त्याच्यासाठी त्याचं कन्व्हर्जन होणं फार गरजेचं आहे. आणि कन्व्हर्जन होतं सुद्धा कशामध्ये होतं? फॅटी ॲसिड प्लस ग्लिसरॉल. फॅटी ॲसिड प्लस ग्लिसरॉल ह्याच्यामध्ये कन्व्हर्ट होतं. ओके, आता हे फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉल बघा, पहिला पॉईंट, फॅटी ॲसिड जे डायजेस्ट झालेलं आहे
ग्लिसेरॉल आणि काही फॅट सोल्युबल विटॅमिन्स असतात, विटॅमिन्स जे फॅट सोल्युबल असतात. हे सगळं म्हणजे काय काय बघा, फॅटी ॲसिड, ग्लिसेरॉल हे डायजेशन झालेलं आणि फॅट सोल्युबल विटॅमिन्स हे सगळे फॅट सोल्युबल आहेत. हे इनसोल्युबल इन वॉटर आहेत, लक्षात ठेवा. इनसोल्युबल इन वॉटर, पाण्यामध्ये ते सोल्युबल नाही आहेत, त्याला आपण इनसोल्युबल इन वॉटर म्हणतो. कारण फॅट सोल्युबल आहेत याचा अर्थ वॉटर इनसोल्युबल असतात, लक्षात ठेवा. वॉटर सोल्युबल असतील तर फॅट इनसोल्युबल असतात. इथं कसं आहे, फॅट सोल्युबल आहे म्हणजे फॅटमध्ये ते ॲब्सॉर्ब होतात, सोल्युबल होतात, मिक्स होतात, पण पाण्यामध्ये ते होत नाहीत. मग आता पाण्यामध्ये होत नाहीत म्हटल्यानंतर ब्लड हे कशात, ब्लडमध्ये मॅक्झिमम कंटेंट कशाचं आहे तर पाण्याचं आहे. आपल्या शरीरात जे रक्त असेल ते रक्त ॲक्च्युली कशाने तयार झालेलं असणार आहे, त्याच्यामध्ये मॅक्झिमम वॉटर असणार आहे. त्यामुळं हे जे न्यूट्रियंट्स आहेत, दीज न्यूट्रियंट्स आर नॉट डायरेक्टली ॲब्सॉर्ब इन ब्लड. का? कारण इट इज इनसोल्युबल इन वॉटर, पाण्यामध्ये सोल्युबल नाही आणि रक्तामध्ये ॲक्च्युली पाणी असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये ते ॲब्सॉर्ब होत नाही. तर नेमकं काय होतं की हे जे मोठे पार्ट आहेत, फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉलचे जे मोठे पार्ट आहेत ते स्मॉल ड्रॉपलेटमध्ये कन्वर्ट होतात. लक्षात ठेवा, मी सांगितलं मगाशी, त्याला आपण मिसल्स असं म्हणतो. ओके, ते डायरेक्ट ब्लडमध्ये जात नाहीत, त्यामुळं दे आर फर्स्ट इनकॉर्पोरेटेड इनटू स्मॉल स्फेरिकल वॉटर सोल्युबल ड्रॉपलेट कॉल्ड ॲज अ मिसल्स. म्हणजे काय होतं बघा, फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉल, ओके, त्यांच्यासाठी मी म्हणतो दे आर फर्स्ट इनकॉर्पोरेटेड म्हणजे कन्वर्टेड into small spherical and water soluble particle called as मिसल्स. ओके, हे लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्याला मी ब्लॉक टाकतो, ह्याला आपण काय म्हणतो, मिसल्स म्हणतो. MICELLES, सॉरी इथे एस झाले, LLES, ह्याला मिसल्स म्हणायचं. फॅटी ॲसिड, ओके, आणि ग्लिसरॉल हे मोठे आहेत, ॲब्सॉर्ब होत नाहीत, तर त्यांना काय केलं, स्मॉल पार्टिकलमध्ये कन्व्हर्जन केलं किंवा स्मॉल ड्रॉपलेटमध्ये कन्व्हर्जन केलं. म्हणजे लार्ज फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉल आहे, ह्याचं कन्व्हर्जन स्मॉल ड्रॉपलेट्स, स्पेरिकल ड्रॉपलेटमध्ये केलं अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ मिझल्स. त्याला आपण काय म्हणतो, मिझल्स असं म्हणतो. ओके, ही जी प्रोसेस झाली, ही प्रोसेस कुणाच्या प्रेझेन्समध्ये झाली, टेक्स प्लेस विथ हेल्प ऑफ बाईल सॉल्ट. आपण बाईल सॉल्ट बघितला आहे, बाईल ज्यूसमध्ये जाऊन एकदा बघा. आणि इमल्सिफिकेशन नावाचा जो काय मी कन्सेप्ट सांगितलेला आहे, इमल्सिफिकेशन, तर त्याच्यामध्ये नक्की बघा, तुम्हाला कळेल की बाईल सॉल्ट कुठले आहे. ते काय करतात, फॅटला कट करतात आणि स्मॉल ड्रॉपलेटमध्ये त्याचं कन्व्हर्जन करतात. ओके, समजलं काय, डाऊट आहे, हे सगळे पॉईंट्स आहेत असे तुम्हाला लिहून घ्यावे लागतील. समजतंय, इंटेस्टिन पार्टमध्ये ह्याचे स्मॉल ड्रॉपलेट होतात. आता मिझल्स म्हणजे काय, तर हे एक ॲग्रिगेट आहे. म्हणजे आता हा फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉलचा मॉलिक्यूल आहे, हा कसा आहे, मोठा आहे, तर ह्याला काय केलं, कट केल्यामुळे स्मॉल पार्टिकल झाले आणि त्या स्मॉल पार्टिकलचा जो बंच असतो किंवा ते ॲग्रिगेशन असतं, सगळे छोटे छोटे मॉलिक्युल्स, त्याला आपण म्हणतो, काय म्हणणार त्याला, मिझल्स म्हणायचं. काय म्हणायचं, मिझल्स. समजतंय, हे मिझल्स सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके, फॅटी ॲसिड असेल, ग्लिसरॉल असेल, स्टेरॉल्स असतील, फॅट सोल्युबल विटॅमिन्स असेल, हे सगळं सिम्पल डिफ्युजननी ॲब्सॉर्ब होतं. ओके, सिम्पल डिफ्युजननी ॲब्सॉर्ब होतं. आता हे सगळं इनकॉर्पोरेट झालं, सिम्पल डिफ्युजन, ॲब्सॉर्प्शन बाय सिम्पल डिफ्युजन
ॲब्सॉर्प्शन होणार, लक्षात ठेवा. म्हणजे पॅसिव्ह आहे, सिम्पल डिफ्युजन, ॲब्सॉर्प्शन, सगळं ॲब्सॉर्ब होणार. ओके. आता काय होतं बघा, सेल आहे की नाही, सेल. आता हे थोडंसं अवघड पडतं, तुम्ही माझ्या पुढं असणं वेगळं आहे आणि ऑनलाईनमधून सांगणं थोडंसं वेगळं आहे, तरी पण मित्रांनो जरा थोडंसं समजून घ्या. ओके. हा न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस आहे आणि ह्याला लागून एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतो. हे एवढं तरी तुम्हाला माहीत पाहिजे. ह्याला आपण म्हणतो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता काय झालं आहे, हे जे काही मिसल्स आहेत, हे मिसल्स सगळे सेलमध्ये ॲब्सॉर्ब झालेले आहेत. ओके. तर काय होतं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पुन्हा ह्याला मॉडिफाय करतं मिझल्सला. मिझल्स याचा अर्थ काय कळालं, फॅट असेल, फॅटी ॲसिड असेल, ग्लिसरॉल असेल, फॅट सोल्युबल विटॅमिन असेल, त्याचं काय केलं, स्मॉल पार्टिकल्समध्ये कन्वर्ट केलं, त्याला आपण मिझल्स म्हणतो. आता हे मिझल्सचं डायरेक्ट ॲब्सॉर्प्शन झालं. कशाने ॲब्सॉर्प्शन झालं, सिम्पल डिफ्युजनने ॲब्सॉर्ब झालं. ओके. आता काय होतंय, ER ते ॲब्सॉर्ब केलेलं जे असतं की नाही मटेरियल, त्याला रिसिंथसाइज करतं. रिसिंथसाइज कोण करतं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम त्याला रिसिंथसाइज करतं. हे थोडंसं कळेल किंवा कळणार नाही, मात्र तुम्ही डाऊट्स विचारू शकता मला. हे रिसिंथसाइज करतं आणि स्मॉल फॅट मॉलिक्यूल ड्रॉपलेटमध्ये कन्वर्ट करतं, ज्याला वरच्या बाजूला प्रोटीन कोट प्रेझेंट असतात. द मिझल्स इज अन ॲग्रिगेट ऑफ मेनी मॉलिक्युल्स. फ्रॉम मिझल्स फॅटी ॲसिड, ग्लिसराइड, स्टिरॉल, fat soluble vitamins are absorbed into the intestinal cell by diffusion. They are resynthesized in ER and are converted into the fat molecule called as a chylomicron. म्हणजे ER हा सेल कुठला आहे, इंटेस्टाईन मधला सेल आहे. ओके. हा सेल कुठला आहे, इंटेस्टाईन मधला सेल आहे. परत एकदा मी सांगतो, हे इंटेस्टाईन आहे. ओके. इंटेस्टाईनमध्ये फॅटचं फॅटी ॲसिड ग्लिसरॉल झालं, फॅटी ॲसिड ग्लिसरॉलचं काय झालं, मिझल्स झालं. ते इथं ब्लड कॅपिलरी आहे किंवा लिम्फ वेसल आहे. मग इथले जे सेल्स असतात, ह्या सेल्समध्ये त्याचं ॲब्सॉर्प्शन झालं, म्हणजे इंटेस्टिनल सेल. तुम्हाला मी डिटेल सांगतो नंतर. आणि नंतर पण ER रिसिंथसाइज झालं आणि छोटे छोटे फॅटचे मॉलिक्युल्स तयार झाले, त्याला आपण चायलोमायक्रॉन्स असं म्हणतो. काय म्हणतो, चायलोमायक्रॉन्स. एवढं आत्ता लक्षात ठेवा. आणि हे चायलोमायक्रॉन्स लिम्फ वेसल्समध्ये ॲब्सॉर्ब होतात. कशामध्ये, लिम्फ वेसल. हे तुम्हाला मी डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशनने दाखवतो की नेमकं लिम्फ वेसलमध्ये ते ॲब्सॉर्ब कसे होतात, ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. ओके. समजलं, काय डाऊट आहे का बघा. जेजुनममध्ये ही सगळी प्रोसेस पूर्ण होते.